फलटणच्या पूर्वेला अगदी जवळच वसलेला वारुगड किल्ला. गाय पहिली यायची कपिली गाय यायची, काळी गाय खालनं चरायला. याच्या अगदी शेजारीच सीतामाईच्या डोंगरात मान नदी उगम पावते आणि तीच पुढे मानगंगा नावाने ओळखली जाते. गाव वारुगड आहे. ही हा. बाकी वाड्यात नाही माणसं. हा वारुगड किल्ला म्हणजे इतिहास, इथं असणारे अवशेष आणि इथल्या जनजीवनाची अगदी एक परिपूर्ण सांगड घालणारा खूप सुंदर असा किल्ला. या किल्ल्याचं आपण भौगोलिक स्थान बघितलं तर हा खूप मोक्याच्या ठिकाणी, म्हणजे विजापूरकडून येणारे आक्रमणं अगदी इथूनच जात असतात. त्यामुळे ही सगळी आक्रमणं लपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला. पायथ्याच्या गावात असणाऱ्या श्री भैरवनाथ मंदिरामुळे धार्मिक दृष्ट्याही अगदी तेवढाच महत्वाचा हा गड. जेव्हाचं काय बोला नका तुम्ही. जर आता इथनं 1 रुपयाचा नवस केला तरी तुम्हाला पावणार. चला सफर करूया या खूप सुंदर अशा किल्ल्याची. वाजले सकाळचे 7 आणि आपण निघालेलो आहे भन्नाट अशा ट्रेकला. तर वारुगडला इथून आपल्याला जायला साधारणतः 2.5 ते 3 तास लागतील. फलटणला जायचं आहे आणि फलटणमधून पुढं वारुगडला. तर चला आपला हा कसा भन्नाट प्रवास आहे ते बघू. रस्त्यातच आम्हाला या खूप सुंदर अशा मोराने अगदी मनमोहक दर्शन दिले. फलटणच्या पुढे गिरवी गावात गेलो की अगदी समोरच आपल्याला वारुगड खूप मनमोहक असं दर्शन देतो. तर मित्रांनो, फायनली जवळपास 2.5 तासांच्या प्रवासानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे. हा आपल्या पाठीमागे दिसतोय, हा म्हणजे आपला वारुगड किल्ला. तर वारुगडला तुमचं यायचं म्हटलं तर फलटणला यावं लागतं पुण्यातून कुठून आलं तरी. आणि फलटणवरून यायला 2 रस्ते येतात. एक पलीकडे मोगराळे घाट आहे, त्या मोगराळे घाटातून तुम्ही डायरेक्ट किल्ल्याच्या वरच्या माचीवरती येऊ शकता, किंवा हा दुसरा आहे जिथून आपल्याला समोरची जी वाट दिसते एवढी वाट आपल्याला चढून जावी लागते. तर आता आपण दुसरा पर्याय निवडलेला आहे, थोडासा ट्रेक करायचा. इथं पायथ्याला पार्किंगची सोय आणि एकदम भन्नाट रस्ता इथपर्यंत यायला, काही टेन्शन नाही. या रस्त्याने आलो, गाडी पार्क केली आणि आता इथून किल्ल्याला सुरुवात केली. तरी या पार्किंग पासून किल्ल्यावरती जायला साधारणतः अर्धा तास भरपूर झाला. तर आता चला माचीवरती जाऊ आपण. समोर आपल्याला वारुगड दिसतं इकडे, आणि इकडच्या बाजूला अशीच ही डोंगर रांग आहे. इकडे बघा मस्त एकदम वातावरण आहे, पाऊस नाही आज. इकडच्या बाजूला पाठीमागे तो मोगराळेचा घाट आहे, त्या घाटाने आपण वरती जाऊन वरून इकडे येतो. आणि आता आपण ही सगळी वाट चालत जाणार आहे. मस्त डोंगर रांगे आणि ह्या वाटाने आता आपल्याला चालत जायचंय. चला. ती खाली घरं दिसत आहेत, तिथून आपण चालत आलेलो ही वाट सगळी. इथे यायला साधारणतः अर्धा तास लागला. आणि इथं आलं की आपल्याला हा वरती दरवाजा दिसतोय. हे बघा, इथं हा किल्ल्याचा दरवाजा आहे, त्याच्या थोडंसं खाली आता आपण. आणि इथं पाहिलं तर एक पाण्याच्या टाक्याचं दृश्य दिसतं, म्हणजे फक्त झरा आहे. त्या झऱ्यात बऱ्यापैकी जवळपास डिसेंबरपर्यंत पाणी राहतं. या दगडातून फक्त खाली झिरपलेलं. आणि इथून आता आपल्याला इकडच्या बाजूने वरती जायचंय. चला.
तर मित्रांनो, जवळपास पाऊण तासाच्या मेहनतीनंतर आपण शेवटी किल्ल्याच्या दरवाजात पोहोचलेलो आहे. हा दरवाजा आहे, हा किल्ल्याचा फलटण दरवाजा म्हणून ओळखला जातो, दक्षिणेच्या बाजूचा. तर किल्ल्याला भरपूर सारे दरवाजे होते. किल्ल्याचा जो माथा होता, वरती बाली किल्ला आणि खाली जे होतं ते पठार होतं, तर त्या पठाराला भरपूर सारे होते. त्यातला हा एकच दरवाजा शिल्लक आहे. आता त्या दरवाजाला आपण पोहोचलोय. खालून जास्त नाही, अर्धा पाऊण तास लागतो. सोपी वाट आहे, नाही चुकलात तर सोपी आहे, चुकलात तर अवघड आहे. आता या दरवाजात आलोय. आता इथून आपण पुढे किल्ला एक्सप्लोर करू. चला. दरवाजाची रचना बघा. हा समोर दरवाजा दिसतोय आणि किल्ल्याला जर खालून आपण आलो तर इकडून येतो, थोडासा गोमुखी आकारा टाईप केलेला आहे. हा एक बुरुज आहे, समोरचा एक बुरुज आहे आणि इथं इकडच्या बाजूला हा दरवाजा आता पडलेला आहे, म्हणजे वरची बाजू पडलेली आहे. आणि थोडंसं पुढे जर आलो आपण तर इकडे या दोन्ही बाजूच्या देवड्या, पहारेकरांच्या देवड्याच्या आपण बोलतो, त्याची अवस्था बघा. आता कचरा टाकून एकदम वाईट केलेली आहे. हा पाठीमागे आपल्याला दरवाजा दिसतोय. वरती खूप सारं आता गवत वगैरे वाढलेलं आहे आणि समोरच्या बाजूला तिथं बुरुज आहे. तर जसं आपण दरवाजावरती चढून पठारावरती येतो तसा आपल्याला समोरच किल्ल्याचा बाले किल्ला दिसतो. पाठीमागं हा किल्ल्याचा बाले किल्ला आहे, एकदम उठून दिसतोय. आणि इकडच्या बाजूला ही चढायची वाट आहे. या झाडाच्या पाठीमागं मंदिर आहे. आता आपल्याला मंदिराकडे जायचंय. इकडे बघितलं तर हे पूर्ण पठार आहे, याच्यावरती आता वृक्षारोपण वगैरे केलेलं आहे. इकडून आपल्याला खालच्या बाजूला फलटणचा परिसर दिसतोय. इथे हा फलटण दरवाजा आणि ही डोंगर रांग, इकडे पवनचक्क्या पण खूप आहेत. आता आपण पुढे किल्ल्यावरती जाऊ. चला. तर फायनली मित्रांनो, आपण किल्ल्याच्या पठारावरती आलोय आणि पठारावरती आल्याच्या नंतर पाठीमागे दिसतंय इथे वारुगड म्हणून गाव आहे. छोटस एक साधारणतः 10-12 घरांचं गाव आहे. खूप सुंदर अशा ठिकाणी आहे. 3 बाजूने जवळपास याला डोंगरकडे येत आहे, एका बाजूला किल्ला आहे. खूप सुंदर गाव आहे. आणि आपल्या पाठीमागे दिसतंय ते इथलं भैरवनाथाचं मंदिर. खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर आला ना कधी, इथं राहायची सोय आहे. तुमची गाडी इथपर्यंत येते. तुम्ही जर मोगराळे घाटातून आला फलटणवरून तर डायरेक्ट तुमची गाडी इथं येते. त्यामुळे एकदम सोपं आहे. आणि इथून इकडच्या बाजूला कॅमेरा इकडे घ्या, इथून इकडच्या बाजूला बघा, हा आपल्याला पाठीमागे दिसतो इकडे तो किल्ला. इकडच्या बाजूने पायऱ्या येतात. तर याच्या आधी आपण मंदिर थोडंसं एक्सप्लोर करू, मंदिराचा परिसर बघू आणि नंतर आपण किल्ल्यावरती जाऊ. चला. देवळाबद्दल सांगा की आम्हाला जरा, देवाबद्दल या. देवाचं हे देव जागृत देव आहे. हा. त्या देवाचं काय बोला नका तुम्ही. जर आता इथनं 1 रुपयाचा नवस केला तरी तुम्हाला पावणार देव. मी तुम्हाला सांगतो. हा. तुम्ही कितीचा केला, तुमच्या मनाने किती काय केलं आणि नुसतं केलं तरी तुम्हाला पावणार. एवढं होणार बघा. बरोबर. तुम्हाला मी सांगतो. हे काय सांगायचं मला काय. आणि 12 वाड्यांचा देव का? हा. 12 वाड्यांची नावं काय बरं? बारावाडीचे एक उगळवाडी, एक खंडेवाडी, एक पालवणी, एक, म्हणजे 12 वाड्यात मला काय करायचं. 12 वाड्याचं काय समजत नाही. 8 वाडी येत मला. 8 वाडी येते का? हा, 8 वाडी 12 त्यांचा साखर सगळा. आणि किल्ल्याबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला? किल्ला ही शिवाजी महाराजांचा पहिला होता किल्ला. काय त्याचं पारकरी होत त्याला. पारकरी होते. काय समजा तटबंदी होती. सगळी तटबंदी. तटबंदी होती. पडला जातात समजा.
तटबंदी होती. आमच्या देखत पडलं. तुम्ही राखाय पाहिजे होतं तुम्ही लोकांनी, आ, राखाय पाहिजे होतं तुम्ही. आम्ही काय राखायचं. मंदिर पाहून झाल्यानंतर पुढे आम्ही किल्ल्याकडे निघालो. तिथे जाण्यासाठी या पायऱ्या बांधलेल्या आहेत आता. आपण इकडून एक साधारणतः 5 मिनिटं चालत आलो. ते चालत आलं की आपल्याला इथं दिसतोय तो इकडची तटबंदी किल्ल्याची आणि इकडे दिसतोय तो दरवाजा. तर अशा बऱ्याच ठिकाणी पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि समोर दिसतोय तो बाले किल्ल्याचा दरवाजा. आता आपल्याला तिथे जायचंय. तर आता आपण किल्ल्याच्या दरवाज्यात आलोय. इकडे बघा हा तटबंदीचा एक बुरुज आहे आणि इकडच्या बाजूला आहे ही खालची वाट आपल्याला इकडे घेऊन आली आणि आता इथून आपण वरती आलो की आपला किल्ल्यात प्रवेश होतो. तर इथं आलं की हे बघा इकडेही कदाचित पहारे करायचे देवडे असेल आणि इकडेही, पण आता ते दोन्ही पण पडलेले आहेत. आणि इथून आपण माथ्यावरती येतो. हा किल्ल्याचा सर्वोच्च माथा. त्यावर आल्यानंतर हा समोर बघा गावात येणारा रस्ता आहे. त्याच्या पाठीमागेच आपल्याला उभी डोंगर रांग दिसते एक. आणि इकडे खाली आपल्याला इथे समोर जर पाहिलं ना तर इथे बुरुजाचे अवशेष मिळतात. इथे एक बुरुज आहे आणि इकडे खाली एक मंदिर आहे एकदम कड्यावरती. तिथून हा पूर्ण खालचा परिसर बघा. ही इकडची जर पाहिली तर ही फलटणची बाजू आहे आणि इथं हा किल्ल्याच्या माथ्यावरचा परिसर आहे. इकडे हे सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे. आता किल्ल्याच्या जर बाजूने पाहिलं तर गावाच्या इकडच्या बाजूने बघा पूर्ण दरी आहे अशी, ही बघा. आणि या दरीच्या बाजूला इथे गाव आणि इकडच्या बाजूने एक येणारा रस्ता. जर इथे पाहिलं तर आपल्याला इकडे एक तलाव पण पाहायला मिळतोय. हा तलाव आहे आणि माथ्यावरती आपल्याला एक मंदिराचा समान अवशेष येतात. त्या मंदिराच्या समोर जर पाहिलं तर इथं छोटस कुंड बनवलंय आणि आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती येतात इकडे. आता मंदिरात दुसरा देव म्हणजे कुठल्या देवाचं होतं का ते माहिती नाहीये, पण इथून इकडच्या बाजूला बघितलं तर आपल्याला बाकी किल्ला दिसतो. आणि इथं ही किल्ल्यावरची विहीर आहे, आता बऱ्यापैकी पडलेली आहे. म्हणजे किल्ल्याला जो बांधकामासाठी दगड वापरला होता तो या विहिरीतून काढला असेल आणि त्या विहिरीची डागडुजी नाही अजिबात. त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा आता पाणी साठत नाही. आणि हे चिंचेचं झाड वाढलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं. याच्यात आता पाणी आहे साठलेलं. आणि हा बाकी किल्ल्याचा परिसर. तर मित्रांनो आपण किल्ल्याचा बाले किल्ला बऱ्यापैकी एक्सप्लोर केला. जास्त काही नाही बाल्या किल्ल्यावरती, जास्तीत जास्त 15-20 मिनिटात तुम्ही करू शकता. पण किल्ल्यावरून जो परिसर दिसतोय ना, आज पावसाचं वातावरण नाहीये, म्हणजे मागचा आठवडाभर पाऊस पडलेला आहे. आता आषाढ महिन्यात सुरू आहे, श्रावण पण सुरू झाला नाही, पण आजूबाजूची डोंगर रांग एवढी सुंदर दिसतीये ना, इथून एवढा भन्नाट व्ह्यू मिळतोय ना. पावसाळ्याच्या दिवसात नक्की या किल्ल्यावरती आलं पाहिजे तुम्ही, खूप सुंदर आहे. तर अजून किल्ल्याच्या आपल्याला खालच्या बाजूला काही तटबंदीचे अवशेष दिसले आणि मंदिर दिसलेलं आहे, ते एक्सप्लोर करायचंय 100% आपल्याला. आता ते एक्सप्लोर करूया चला. तर समोर किल्ल्याचा दरवाजा आहे, माथ्यावरून तिथं आला आपण. या पायऱ्यांना आलो ती वाट मंदिराकडे जातं. इथून खालच्या बाजूला आलेलो आहे. इथं पाहिलं ना तरी पूर्ण एक भिंत बांधलेली आहे, वरती गेलेली आहे. आणि इकडच्या बाजूला जर पाहिली तर इथून खाली गेलेली आहे, अशी तटबंदी असेल ही. आणि इथून इकडे पाहिलं तर आपल्याला बुरुजाचे अवशेष दिसता येतात. आता आपण या बुरुजाकडे जाऊया आणि तो बुरुज वगैरे पाहूया नक्की काय आहे तिकडे. तर मित्रांनो आता आपण समोर पाठीमागे दिसतोय तो बाले किल्ला आहे. बाले किल्ल्याच्या खाली आलेलो आहे. खाली मेन किल्ल्याची माची बाले किल्ला आणि मध्ये पण एक पठार आहे बाले किल्ल्याच्या खाली. आणि ही पूर्ण तटबंदी आहे. इकडच्या बाजूने पाहिलं ना, तुम्हाला पाठीमागे दाखवली तशी, हे एक छोटस पठार आहे. याच्यावरती म्हणजे कदाचित आधी घरांचे वगैरे पण अवशेष असतील. इकडे बघितलं तर हे बुरुज येतात. आता आपल्याला वरून दिसत नाही, पण खाली जाऊन बघू हे बुरुज येतात. अजून पाठीमागे झाडं वगैरे येतात आणि तो बाले किल्ला
खूप सुंदर परिसर आहे, जास्त कोणी एक्सप्लोर करत नाही इकडे. आणि इकडून बघितलं तर हा बाले किल्ला आपल्याला असा दिसतोय बघा पाठीमाग तो. तर आता आपण खाली उतरू आणि खालचं एक्सप्लोर करू थोडस. चला. तर मित्रांनो आता खाली आपण आलो. जो बुरुज तुम्हाला बोललो होतो पाठीमागे दिसतोय ही तटबंदी बघा त्याची, म्हणजे बाले किल्ल्याचा बुरुज हा बुरुज आणि खाली तिसरा बुरुज तिहेरी बुरुज येता. तिथं आलो आणि तिथून आपण इकडे आलो ना या बाजूला, तर आपल्याला एक भन्नाट वास्तू दिसली. अजून इकडे खाली बघितलं ना पायऱ्यांची विहीर 12 दिसली एक. मला नाही वाटत कोणी एक्सप्लोर केलेली असेल. आता आपण ती 12 एक्सप्लोर करूया आणि पुढच्या प्रवासाला जाऊया. मित्रांनो आपण टाक्यापाशी आलो आणि हे टाका किती सुंदर आहे बघा. याला पूर्ण आता दगडांनी बांधलेलं आहे वरून, पण खाली जे आहे ना हे खांब टाका आहे बघा. आपण खाली उतरून पण बघूया. खाली खांब टाका आहे. चला खाली दाखवतो तुम्हाला. तर आता मित्रांनो त्या टाक्यात जाऊन बघूया. खूप सुंदर दिसतंय. पुढे जाऊन बघू आपण. चला. हे वास्तू बऱ्यापैकी लोकांनी एक्सप्लोर केलेली नाहीये. आपण ही वास्तू एक्सप्लोर करायला आलेलो आहे, कारण किल्ल्याच्या बॅक साईडला आहे. इथून जर वरती पाहिलं तुम्ही थोडस वरच्या बाजूला, तर तिकडे किल्ला दिसतोय आणि त्याच्या खाली हे टाकं आहे. आता इकडे आल्यानंतर पाणी पिण्यासारखंच आहे, पण बऱ्यापैकी याच्यामध्ये घाण केलेली आहे इथं लोकांनी. आणि आता आपण इथून बघितलं तर हे बघा, त्या गुहा खूप खोलपर्यंत येतात. पाण्यात ज्या दिसता येतात सगळ्या बाजूला गुहा येतात, त्या खोलपर्यंत येतात. एकदम सुंदर पाण्याचं टाकं आहे. वरची जी वास्तू आहे ती वरची वास्तू आता बांधून काढलेली आहे, पण मस्त टाकं आहे. किल्ल्याची जी सगळ्यात खालची माचीची बाजू आहे, त्या माचीचा म्हणजे किल्ल्याचा बाले किल्ला जो आहे त्या बाले किल्ल्याच्या खालच्या बाजूने आपण प्रदक्षिणा घालतोय. आणि बऱ्यापैकी इथं वेगवेगळे अवशेष आपल्याला बघायला मिळता येतात. जसं ते खांबटाकं बघायला मिळालं, त्यानंतर ते मंदिर बघायला मिळालं. भयानक सोसाट्याचा वारा सुटलाय. भयानक वारा सुटलाय. ते एक्सप्लोर करतोय. बघू अजून आपल्याला पुढं गावाकडे काय बघायला मिळतंय का. चला. मी टाकं बघितलं, त्या टाक्याबद्दलची काय कथा आहे नक्की? ती काय ती पाक ह्याच्यात जाते किल्ल्यात जात. ते टाकं हो त्या वरच्या याच्यापर्यंत, म्हणजे ते खाली आम्हाला जायला खांबाच्या खाली दिसलं होतं. ते वर- ती लय आतमध्ये आहे. लय खोल आहे. मोठं मोठं खांब आहे त्याच्यात. असलं मोठं कुलूप आहे. इकडचं काय? तिथं तळ आहे या. हो पाण्यात तळ. अजून काय किल्ल्याबद्दल? बाकी नाही काय तसलं एवढं नाही काय. आता पहिलं पाण्यात होतं म्हणतात पिपोळ पाण्याचं हे सोन्याचा, कुठं? पण एवढं माहित नाही पाण्यात. ह्या त्या पाण्यात हम्म. कोणतं? गाय पहिली यायची कपिली गाय यायची काळी गाय खालनं चरायला. हा, हा. ती एका माणसानं ध्यान ठेवलं गाय कुठली ती चरायला, तर ती रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जागला आणि बघितली तर ही गाय इथे काळी झार गाय होती. आणि गाय त्याने खाऊन दिली. कंसच खायची फक्त ती. आणि त्याने येऊन दिली, खाल्लं बिल्लं आणि तिने आपलं वाट धरली. ही देवाळ नाही होय, हा. त्या देवाळापासून शिरवर धरून आली. मग त्याच्या माग आला. मग ती गाय लागली बोलायला. गाय बोलायला लागल्यावर ती म्हणली तो आलाय माझ्या माग, मी तुझं खाल्लंय मला माहित आहे, पण तुला काय पाहिजे बोल. म्हणलं काय नको बाय, आता माझं पीक खाल्लंय तेवढंच मला बघून दे. मग त्याला पीक झालं ना, झालं. ते म्हणलं तू आली इकडं का मग इतक्या वरनं तू खाली येते चरायला, तू आता कुठं चाललीये? तर म्हणली मी निघाले आता पाण्यात. मग ती पाण्यात चाललेली अशी भांग सारून पाण्यात जाते काही पुढं. मग रात्रीच्या 12 वाजते त्याला म्हणते पोचली काय तर पाण्यात, तू गप झोप इथं दावणीत माझ्या, ती धारला येते आणि तू गप झोप. आणि परत ती झोपतो गप. ती म्हणते बोल काय पाहिजे. काय नको बाया म्हणतो, मला जाऊ दे घरी, मला वाट दे. नाही म्हणते तुम्ही तुझं खाल्लंय म्हणलं तुला द्यायच पाहिजे. म्हणते जा 3च पानं पाड. ती म्हणतो कशाची? तर म्हणते सोन्याची पानं पाड. ती लय पाडतो 3च पडतात पानं. वाटा भरतो तर 3च वाट्यात असतात पानं. एवढी कथा आहे त्याच्यात.
तर किल्ल्याला जो डांबरी रस्ता येतो त्या डांबरी रस्त्याला येणारा या रस्त्यावरती आलोय आपण आणि पाठीमागे दिसतीये ती ह्या गावची वेस आहे आणि वेसच्या शेजारी तिकडे दिसतंय ते पाण्याचं टाकं आहे. थोडंसं पुढे जाऊन आता बघू आपण, एक्सप्लोर करूया ही किल्ल्याची वेस. वेस म्हणजे काय असतं की कुठलंही गावाला बाहेरून येताना आता याला पूर्ण तटबंदी होती. तटबंदीचा हा पहिला दरवाजा गावाच्या एंट्रीला होती ती म्हणजे किल्ल्याची वेस. तर आता इथे ही किल्ल्याची वेस आहे, आपण ही वेस एक्सप्लोर करूया. आणि इकडच्या बाजूला बघितलं तर इकडं पण दरी आहे आणि इकडच्या बाजूला इकडं पण दरी आहे. हा फक्त एवढा भाग मोकळा होता. तर ह्या मोकळ्या भाग बंदिस्त करण्यासाठी जे केलेलं होतं त्याला म्हणतात किल्ल्याची वेस. आणि इथं होता किल्ल्याचा तो दरवाजा. तर चला ते एक्सप्लोर करू आता. वेसच्या बाहेर आलोय आपण. बघा इकडून दरवाजाचे अवशेष दिसत आहेत जुने. ही पूर्ण तटबंदी आहे. आता इकडच्या बाजूने आपण बघितलं तर इथं दरी आहे इथून खाली, म्हणजे ही अशी तटबंदी बांधली आणि इकडच्या बाजूने जर बांधली इकडे खाली दरी आहे. हा जर एवढा परिसर बंद केला म्हणजे किल्ल्यावरती यायची जागा एंट्री पूर्ण बंद. आणि इथं पाहिलं तर इथं दरवाजा आहे आणि दरवाजाच्या मागच्या बाजूलाच आपल्याला तळ बघायला मिळतं. तर अशी किल्ल्याला यायला फक्त एकच बाजू आहे, बाकीच्या बाजूने यायला तिकडून जर विचार केला तर तिकडून भरपूर सारं चढून यावं लागतं. आणि त्या बाजूला पण दरवाजे बांधलेले होते. जसं आपण फलटण दरवाजाने आलो तर तिकडच्या बाजूने ते फलटण दरवाजा, म्हणजे तिकडून कोणाला यायचं म्हटलं तरी यायला जागा नाही. आणि इकडच्या बाजूने जी जागा आहे ती असे वेस आणि दरवाजा बांधून बंद केली. इकडे जर पाहिलं तर पाठीमागे हे अवशेष येतात आणि एकदम समोर आपल्याला किल्ला दिसतो. आता इकडे हे वेसचे अवशेष बघा. इथं कदाचित एखादा वाडा किंवा कुठल्या तरी याचे अवशेष येतात. त्याचा दरवाजा अजून एकदम व्यवस्थित आहे. आणि इकडच्या बाजूला तर आपण आलो तर समोर आपल्याला तळ बघायला मिळतं. तर हे असे किल्ल्याचे परिपूर्ण अवशेषांनी भरलेला किल्ला आहे हा. इकडे बघा खाली आपल्याला तळ दिसतंय हे. बघा हा किल्ल्यात येणारा मुख्य दरवाजा होता, ते पडलेलं आहे. तिथून आल्यानंतर इकडं बंद होतं आणि इथून हा दुसरा दरवाजा, म्हणजे 2 दरवाजे होते. इथून आपला डायरेक्ट किल्ल्याच्या माचीवरती प्रवेश होतो. हा दरवाजा एकदम शाबूत आहे. मेन वाट ही होती. आता पलीकडच्या बाजूने डांबरी बनवल्यामुळं इथली तटबंदी पाडलेली आहे, पण मेन रस्ता इथून इकडे यायचा होता आणि इथून आपण किल्ल्याला आतमध्ये जात होतो. हा किल्ल्याचा तेव्हाचा प्रवेशद्वार, कदाचित नंतरही बांधलेला असेल हे पडल्यानंतर, पण खूप सुंदर अवस्थेत आहे अजून पण. आपल्याला किल्ल्याचं अजून एक दुसरं पाण्याचं टाकं बघायला मिळालेलं आहे. याची पण वरची बाजू बांधलेली आहे. आणि खाली बघितलं तर खाली सध्या ते जुनं आपल्याला बांधकामाचे अवशेष तसेच बघायला मिळतात. हे पण खोदलेलं टाकं आहे बघा आतमध्ये. तिकडच्या बाजूला तलाव होता आणि तलावाच्या शेजारीच इथे टाकं बघायला मिळतंय. तर या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आपण बघितलं. सध्या आपल्याला असं ऐकायला मिळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. पण आपण किल्ल्याच्या माचीवरची जर पाण्याची टाकी पाहिली तर त्यावरून कळतं की किल्ल्याचा किंवा त्या गावातल्या टाक्यांचा इतिहास त्याही पेक्षा जुना आहे. कदाचित शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या स्वारीनंतर विजापूरकडून येणाऱ्या स्वाऱ्या बंद करण्यासाठी किंवा त्याला आळा घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी केलेली असेल. पण किल्ल्याच्या बांधणीबद्दल आपल्याला एक्झॅक्टली कधी माहिती मिळत नाहीये. पण शिवाजी महाराजांनी बांधलेल्या असू शकतो किंवा या किल्ल्याची जर लॉजिकली विचार केला तर शिवाजी महाराजांनी डागडुजी केलेली असं वाटतं. तर मित्रांनो, आता आपला पूर्ण वारुगड एक्सप्लोर करून झालेला आहे. खूप सुंदर, म्हणजे छोटासा आणि खूप सुंदर, अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला बघता येईल. इतिहासाने, इथे असलेल्या अवशेषांनी परिपूर्ण आणि खूप सुंदर वातावरण आहे. पावसाळ्यात जर आला तर नक्कीच भेट द्या. किल्ला कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. अशीच भटकंती अजून बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा अजून एका नव्या व्हिडिओमध्ये.